नमस्कार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्गच्या संदर्भात गेली वर्षभर मी ज्या पद्धतीने बोंब मारतोय की इथे नागरिकांसाठी आरोग्य सेवा नाही तर मरण यातना भोगाव्या लागत आहेत. आज एक मोडक पेशंट ओळी गावचा पेशंट संदर्भात मी आज फोन आला तर त्या संदर्भात मी आज भेटायला आलो. सर्जिकल वॉर्ड खाली करायचं आहे हॉस्पिटलला, म्हणून त्या पेशंटला जबरदस्तीने घरी जा किंवा तुम्ही बांबोळीला जा अशा पद्धतीचं रेफर डीनच्या मार्फत करण्यात आलं अशी माहिती आली होती. त्याच पेशंटचे नातेवाईक ते तुम्हाला सांगतील. काय नक्की होतं नेमकं तुमचं? 7 दिवसापूर्वी ऑपरेशन गेल्या शनिवारी. ऑपरेशन केल्यानंतर 7 दिवस ट्रीटमेंट चालू होती. नंतर 7 दिवसानंतर आता आज शनिवारी त्यांना डिस्चार्जची ते बोलायला लागेल, घरी जावं किंवा बांबोळीला जावं असं सांगायला लागेल. आपल्याकडे डिस्चार्ज देण्याची का वेळ आली तर तो थोडंसं टेक्निकल सिंधुदुर्गातल्या लोकांना सांगतोय की इथे मेडिकल कॉलेज आहे. हे जरी मेडिकल कॉलेज असलं वैद्यकीय शिक्षण विभागाचं, परंतु इथे जो स्टाफ कार्यरत आहे तो सार्वजनिक आरोग्य विभागाचा कार्यरत आहे. ज्यांच्या एक वर्षापूर्वी बदल्या झाल्या आहेत तर त्या स्टाफना रिलीव्ह करायचं होतं आणि त्या डॉक्टरांनी त्यांच्या नियमाप्रमाणे रिलीव्ह केलेलं आहे. तर तो स्टाफ नसल्यामुळे वॉर्ड बंद करण्याची पाळी आज मेडिकल कॉलेज व्यवस्थापनावर येते. 2 वर्ष तुम्ही या आरोग्य विभागाच्या कुबड्यांवर तुमचं प्रशासन किंवा हे हॉस्पिटल चालवत आहात आणि आज तुमच्याकडे स्टाफ नाही म्हणून जर वॉर्ड बंद करायची वेळ तुमच्यावर येत असेल तर मला सांगा पालकमंत्री साहेब, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कुठल्या पद्धतीने काम करते? आज या सामान्य नागरिकांचा याच्यामध्ये काय दोष आहे? यांचं घर जे आहे ते ओळी आहे सड्यावरती, ज्या ठिकाणी 4 व्हीलर आत्ता जात नाही, जाण्यासारखं एक नाही. त्यांना रोज त्या ठिकाणी ड्रेसिंग करायची आवश्यकता होती. त्या पेशंटने नेमकं काय करायचं आहे? आज आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही हॉस्पिटलला रिक्वेस्ट केली, ते दुसरीकडे त्यांना शिफ्ट करतो असं पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. त्यांची जेवढी व्यथा सांगितल्यावर, परंतु प्रत्येक पेशंट हा आमच्यापर्यंत पोचत नाही. अशापर्यंतची जी पद्धती जर त्या हॉस्पिटलची असेल आणि डीन करून थेट तुम्हाला बांबोळीला जा अशा पद्धतीचं त्यांना सांगणं होणार असेल तर हे नेमकं हॉस्पिटल नेमकं कशासाठी आहे? आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक अक्षरशः हतबल झालेले आहेत. हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचं जर ट्रीटमेंट लोकांना दिली जात असेल तर आपलं आरोग्य, सिंधुदुर्गाचं आरोग्य हे धोक्यात आहे. आरोग्य यंत्रणा व्यवस्था ही कशा पद्धतीने काम करत आहे याचा विचार जिल्हा प्रशासनाने करणं गरजेचं आहे. धन्यवाद. सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा आणि याच्या संदर्भात आजपर्यंत जो काही मी आवाज उठवत आहे, आज एक अशा पेशंटच्या बाबतीत बघायला गेल्यानंतर, त्याची तक्रार ऐकल्यानंतर एक भयानक परिस्थिती तिथली आज दिसली. आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना, नर्सेस असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची बदली होऊन 1 वर्ष झालं होतं तरी सुद्धा सोडलं नव्हतं. त्यांना रिलीव्ह केलं गेलं आणि त्या रिलीव्ह झाल्यामुळे पूर्ण वॉर्ड बंद करायची वेळ आज मेडिकल कॉलेज व्यवस्थापनावर आली होती. आणि ही वेळ आल्यामुळे तिथल्या एका पेशंटला त्याच्या ड्रेसिंग जर करणं गरजेचं होतं अजून 6-7 दिवस ऑपरेशन नंतर, तर त्याला घरी जा किंवा बांबोळीला जा अशा पद्धतीचं रेफर डीनने केल्याचं सांगितलं तिथल्या डॉक्टरांनी. जर जबरदस्तीने रुग्णांना घरी पाठवायचे प्रकार आज तिथे मला उघड्या डोळ्यांनी बघितले. ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती असेल तर माझं जिल्हा प्रशासनाला, पालकमंत्री महोदयांना माझी खरोखरच कळकळीची विनंती आहे. अमावस्या पौर्णिमेला सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजकडनं जे काय आरोग्य शिबिरं घेतली जात आहेत आणि निव्वळ डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये जे काही प्रकार चालले आहेत याच्यावरून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी, तिथला भ्रष्टाचार असेल, तिथली भोंगळ कारभार असेल आणि आरोग्य यंत्रणा झालेली असेल ढिसाळ, ती निव्वळ झाकण्यासाठी अशा पद्धतीची आरोग्य शिबिरातून आम्ही काहीतरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न त्या डीनकडून होतोय. परंतु प्रत्यक्षात आज लोकांना, तिथल्या सिंधुदुर्गातल्या नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत. आज जो पेशंट ज्याचा पाय काढला होता त्याला घरी जा, नाहीतर त्याला गोवा बांबोळीला रेफर केलं गेलं होतं, अशा पद्धतीच्या लोकांवर जाणीवपूर्वक डिस्चार्ज करण्यासाठी दबाव आणला जात असेल का तर लोक नाहीत. माझा एक साधा प्रश्न आहे मेडिकल कॉलेज व्यवस्थापनाला. मागील 3 वर्ष 4 वर्ष आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कुबड्या घेऊन आज ते हॉस्पिटल चालवत आहे. गेल्या 2 वर्षात तुम्हाला तिथल्या जागा भरता का नाही आल्या? वैद्यकीय शिक्षण विभागाचा शासन निर्णय झालाय, तुम्ही नर्सेस घ्या आउटसोर्स मार्फत, तुम्ही इतर टेक्निशियन घ्या, का घेतल्या गेल्या नाहीत याचं उत्तर मेडिकल कॉलेज व्यवस्थापनानं देणं गरजेचं आहे. आणि माझं जिल्हा प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे, तिथल्या ज्या आउटसोर्स मार्फत 300-350 जागा आज आउटसोर्स पद्धतीने भरल्या गेलेल्या आहेत, मग हा 300-350 स्टाफ गेला कुठे? जर तुम्हाला 10-11 लोक रिलीव्ह केल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाची रिलीव्ह केल्यानंतर वॉर्ड बंद करायची पाळी येते. 2 दिवसापूर्वी
ईसीजी टेक्निशियन एकाने सुट्टी घेतली म्हणून तुम्हाला ईसीजी करताना लोकांना 50 लोकांची लाईन लागली होती, परंतु टेक्निशियन नसल्यामुळे त्यांचा ईसीजी होत नव्हता. ही जर वेळ मेडिकल कॉलेजवर वेळ येणार असेल तर कुठल्या पद्धतीची आपली आरोग्य यंत्रणा आणि कुठली आरोग्य यंत्रणा आपण सक्षम झाली असे आम्ही लोकांना सांगतोय. माझी कळकळीची विनंती आहे जिल्हा प्रशासनाला आणि पालकमंत्र्यांना, तिथला चेहरा बदलण्याची गरज आहे.